लोकांच्याकडे आपण थांबू नका. आणि माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला जीवानं यासाठी सांगन का छत्रपती शिवाजी महाराजाला घडवण्यात जिजामातेचं फार मोठं योगदान आहे. जिजामाता शूरवीराच्या गोष्टी सांगायची, शूरवीराच्या गोष्टी सांगायची. तेव्हा कुठं छत्रपती राजा शिवाजी महाराज घडले. तुम्ही बसता टीव्हीच्या समोर, तुम्ही नाही बसत. दुसऱ्या गावची गोष्ट सांगतो. तुमचं तर गावच चांगलं आहे. आणि कोणकोणत्या सिरियलला पाहिजे रे? काही दिवस अगोदर लागत होती उतरण, काही दिवसांनी लागत चढण, घसरण, पसरण, छोटी बहू बडी सास, दोन्ही मिळून भांडे घाल. पाय बरं किती मोठ्या सिरियलला लागत होत्या रे. तारक मेहताचा उलटा चष्मा. पाय बरोबर, तारक मेहताचा उलटा चष्मा. त्याच्यात कोण राहते रे? पाय बरोबर त्यानं जेठालाल ओळखलं. लेकरायचा काय अभ्यास आहे. जेठालालच्या बायकोचं नाव काय रे? त्याच्या बायकोचं नाव, पण त्याचं लक्ष कोणावर राहते? पाहून घ्या अभ्यास, सारा डिटेल अभ्यास आहे याने. काय लेकरं बनन रे, काय लेकरं बनन. तुकडोजी बाबा सांगत गेले, म्हणून म्हणतो गावकऱ्यांनो, हे बालधन ठेवा जपून. काय लेकरं होईन रे. या देशाचं भविष्य खराब आहे नगराध्यक्ष साहेब. बेकार होत चालले आहे, कारण आमच्या डोक्यात दुसरं भरत चालले. काय करावं? सांगणारा किती सांगणार आहे. हे महापुरुष सांगत गेले, ओरडत गेले की आता आपण सावधान व्हा. आणि या लेकरातून शांतता राख. यायचं भांडण पाय बरं, हे पाय इथं. शांतता. इथं पोलीस स्टेशन बोलवा. हे मला आवरून नाही राहिलं. दीदी शांत. शांतता. ह्या लेकराईसाठीच तर कार्यक्रम आहे रे. मी काही महाराज आहो का? महाराज म्हटलं का क्विंटल 1.5 क्विंटल खाली कोणताच बुवा सापडत नाही. मी तुम्हाला चांगलं सांगणार आहे, अभ्यास करा. मी तुम्हाला हे नाही सांगणार पत्ती लावा आणि एखाद्या देवाऱ्यात चिपकावा. हे सांगणारे काय तर म्हणे मग पास होते. काही पास नाही होत. जे सांगते त्याच्याच पोट्टे नापास झाले. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला भक्ती कोणती पाहिजे? तर संतांची भक्ती पाहिजे. आम्हाला भक्ती कोणती पाहिजे? तर शिवरायची. शाबास. हे पोरग मोठं चांगलं आहे. उभं आहे बरं बेटा. काय नाव तुझं? आयुष. चांगलं नाव आहे आयुष. तू आडनाव काय? घोटेले. चांगले आडनाव आहे. हा, घोटेले. हा, जे असेल ते. आता मी 300-350 किलोमीटरचा आहे ना भाऊ. म्या काही आडनाव अशी ऐकलेच नाही. आमच्या इकडं तर वेगळेच आडनाव आहे. प्राण्याचे आडनाव आहे. वाघ मारे, हत्ती मारे. तुमच्या इकडं हत्ती मारे आहे. ज्यानं मच्छर नाही मारलं त्याचं आडनाव हत्ती मारे. काय काय रे कमाल. तुले कसं मालूम? हे पुस्तक घे. हे घे बेटा. हे शांतता एकदम. बसून जा. काही आडनाव तर आमचे मोठे मजेशीर आहे. प्राण्याचे आडनाव कोल्हे, ससे, लांडगे, डुकरे, फुशे. आमचे काही विचित्र. ससे आहे ना, सांगितलं ना. भसे प्राण्याचं आडनाव नाही आहे का? पाय तुमच्या गावात वेगवेगळे आडनाव. शांत एकदम. नाही तर इथं घेईन मी बसून जाईन ना, तुलेच सांगायला लावेल. हा, मग काही तर एवढे विचित्र आडनाव आहे का काही विचारायचं काम नाही. विचित्र कोणतरी आडनाव. डुकरे. लुगडे आडनाव आहे. धोत्रे. कोणते? धोत्रे आडनाव आहे. लुगडे आहे.
उघडे हे आडनाव आहे. मी एका मॅरेज हॉलच्या बाहेर गेलो, तिथं मॅरेज हॉलच्या बाहेर नाव होतं लिहून, उघडे परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. अंदर जाऊन पाहिलं, सगळे कपडे घालून. मोठ्या मोठ्या लोकांचे आडनाव पा, मालपाणी, मालही आहे पाणी आहे. आम्ही कोरडे पाटील. अशी विचित्र परिस्थिती आहे. पण ते मुलगा मोठा जिवाळ्यानं बसला बेटा, आयुष दादा. पोरं मोठे जिवाळ्यानं बसले, कारण या लेकरातून हे महापुरुष निर्माण होणार आहे भाऊ. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा विचार, ग्रामगीतेचा मंगांचं लिहिलेलं देणं कुठं ठेकलं. आणि म्हणून हा ग्रामगीतेचा विचार, तुकडोजी बाबाचा विचार आपल्याला आत्मसात करायचा आहे. आणि त्याकरता या शिवजयंतीनं 11 वर्षापासून